नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल प्रकरण 2 पृथ्वीचे अंतरंग या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत। पृथ्वीची निर्मिती सौर मालेबरोबर झाली याबाबत अनेक भूगोल शास्त्रज्ञांचे एकमत आहे। सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुरूप स्वरूपात होती आणि ती स्वतःभोवती फिरता फिरता थंड होत गेली हा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे। पृथ्वीच्या या थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राकडे म्हणजे पृथ्वीची थंड होण्याची क्रिया ही भूकवचाकडून केंद्राकडे होत गेली आणि त्यामुळे पृथ्वीच्या बाह्य भागास म्हणजे भूकवचास थंड व घनरूप स्वरूप प्राप्त झाले। मात्र अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडून आत गाभाकडे जाताना ती उष्णता सातत्याने वाढत जाते। पृथ्वीचे अंतरंग नेमके कसे आहे याबाबत मानवाच्या मनात अनेक प्रकारे कुतूहल निर्माण झाले आणि आजही आपण पृथ्वीच्या अंतरंगाचाच आपण अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये तसेच विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तांमध्ये तुम्ही खडक, खडकाचे प्रकार, ज्वालामुखी या घटकांचा अभ्यास केला असेल। मग त्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत। सर्वप्रथम भूकंप म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, भूकंप म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि त्या ऊर्जा लहरी भूपृष्ठावर येऊन धडकतात, त्यामुळे भूपृष्ठ हादरते, त्यालाच आपण भूकंप असे म्हणतो। तसेच पाठ्यपुस्तकात दुसरा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, अग्निजन्य खडक म्हणजे काय? पृथ्वीतील तप्त वितळलेला द्रव थिजून तयार झालेल्या खडकास अग्निजन्य खडक असे म्हणतात। पुढचा प्रश्न त्यांनी असा विचारलेला आहे की ज्वालामुखी म्हणजे काय? तर पृथ्वीच्या अंतर्गत भागात उष्ण पदार्थ जेव्हा बाहेर येतात त्यास ज्वालामुखी असे म्हणतात। तसेच पुढचा प्रश्न आहे, ज्वालामुखी उद्रेका दरम्यान कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्वालामुखी उद्रेका दरम्यान प्रामुख्याने लावा, गरम वाफ, राख तसेच खडक इत्यादी घटक बाहेर पडतात। आणि हे पदार्थ कोणत्या स्वरूपात असतात? तर हे पदार्थ नक्कीच वायुरूप तसेच लावारस, वाफ या स्वरूपात असतात। आणि हे पदार्थ थंड असतात की उष्ण असतात? आपणास कल्पना येईल हे पदार्थ कसे असतात, तर हे पदार्थ उष्ण असतात। विद्यार्थी मित्रांनो, पुढे त्यांनी एक प्रयोग दिलेला आहे दुधावर आधारित। अर्धा लिटर दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि दूध तापत ठेवायचं आहे आणि दुधाला उकळी आल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने इंडक्शन शेगडी आहे, इंडक्शन शेगडीवरती अर्धा लिटर दूध आपण ठेवलेलं आहे आणि ह्या प्रयोगाचा त्यांनी सहसंबंध पृथ्वीच्या अंतरंग व पृथ्वीचा बाह्यभाग याच्याशी त्यांनी आपल्याला दर्शवलेला आहे। हे त्यांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे। म्हणून आता इथं दूध उकळतं आहे आणि या उकळत्या दुधावरती मी झाकण झाकण ठेवत आहे। बघा, झाकण ठेवलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, 10 मिनिटांनंतर आपल्याला या प्रयोगाचं म्हणजे अर्थात त्यांनी सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे। बघा, तर 10 मिनिटांनंतर पातेल्यावर ठेवलेले जे झाकण आहे ते झाकण आपल्याला बाजूला करून ते थोडे तिरपे धरायचे आहे आणि काय होते ते पाहायचे आहे। तसेच दुधावर जमलेला पदार्थ कोणत्या स्वरूपात आहे हा पदार्थ बाजूला करा, त्या पदार्थाचे व दुधाचे तापमान यातील फरक समजून घ्या। यावर आधारित त्यांनी आपल्याला एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत। त्या 6 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 मिनिटं झालेले आहेत। 10 मिनिटांनंतर आपण या उकळत्या दुधावरती जे झाकण ठेवलं होतं ते आता आपण काढणार आहोत। त्याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे। चला तर बघूया। बघा, आता या झाकणाचं त्यांनी हे झाकण काढायला लावलं आहे। ठीक आहे, झाकण काही फारसं गरम नाही आणि हे झाकण आपल्याला तिरप्या पद्धतीने धरावयास सांगितलेले आहे। झाकण काढून जरा तिरपे धरतोय मी। बघा, त्या झाकणावरती हे प्रचंड प्रमाणात बाष्पाचे थेंब आपल्याला दिसून येतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यावर आधारित काही प्रश्न पण विचारलेले आहेत। त्यात बघा, पहिला जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, दूध तापत ठेवले तेव्हा ते कोणत्या स्वरूपात होते? याचं उत्तर आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, दूध तापत ठेवले तेव्हा ते
द्रव स्वरूपात होते. दुधाला उकळी आली तेव्हा ते दुधापासून काय बाहेर येत होते? आपण निरीक्षण केलं होतं, दुधाला उकळी आली तेव्हा त्यातून वाफा बाहेर येत होत्या, म्हणजे वायुरूप अवस्था तेव्हा निर्माण झालेली होती. पातेल्यावरील झाकणावर काय जमा झाले होते? तर पातेल्यावरील झाकणावर आपण बघितलं, जेव्हा आपण झाकण उचललं आणि ते तिरपं पकडलं तेव्हा तिथे काही आपल्याला बाष्पाचे थेंब दिसले, म्हणजे पाण्याचे थेंब, अर्थात ते द्रवरूप अवस्थेत होतं. दुधावर जमलेला पदार्थ द्रव की घन आहे ते सांगा. तर दुधावर जो पदार्थ जमलेला आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, दुधावरचा पदार्थ तुम्हाला दिसत असेल, म्हणजे दुधावर साय जमा झालेली. ही साय आता घन आहे की द्रव आहे, कशा पद्धतीची आहे ते आता आपल्याला बघायचे. मी जरा हात लावून बघतो. बघा, ही जी साय आहे ही घन स्वरूपात आहे, बरोबर. म्हणजे हा जो वरचा भाग आहे तो घन स्वरूपात आहे आणि आतल्या दुधापेक्षा नक्कीच तो थंड वाटतोय आपल्याला आणि आतलं दूध जरा गरमच आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तो आतील दुधापेक्षा थंड होता की गरम होता? तो जो भाग आपण बघितला साय, तो आतील दुधापेक्षा नक्कीच थंड होता. जर आतला दुधाचा जर आपण विचार केला, हात लावला, तर ते आतमध्ये फार गरम स्वरूपात आहे. आणि अशा पद्धतीने त्याने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, दूध तापवण्यापूर्वी पूर्णपणे द्रव स्वरूपात होते. दुधाला उकळी आल्यानंतर त्यातून वाफा बाहेर पडत होत्या. काही वेळाने दुधावर साय तयार झालेली दिसते. ही साय आतील दुधापेक्षा कमी तापमानाची दिसते. विद्यार्थी मित्रांनो, पातेल्यातील जो सायचा थर होता तो सर्वप्रथम काय झाला, तो थंड झाला आणि त्याखालील दूध त्या मानाने गरम व द्रवरूप राहिले. बघा, हा पातेल्यातील सायचा जो थर आहे तो आपल्याला तो घन स्वरूपात दिसतोय, म्हणजे थोडंसं तो स्थायीरूप अवस्थेत दिसतोय. आणि आतील जे दूध आहे ते प्रचंड प्रमाणात गरम आहे. म्हणजे पातेल्याच्या आतील दुधापेक्षा जो वरचा जो थर आहे, जो स्थायीरूप स्तर आहे, तो त्याचे तापमान आहे ते कमी आहे. तसेच त्याखालील दूध त्या मानाने गरम व द्रवरूप राहिले. असेच काहीसे पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेत झाले असावे. जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हा ती सुद्धा एक तो द्रवरूप गोळा होता. तो गोल फिरत असताना कालांतराने त्याच्या वरचं जे कवच होतं ते थंड झालं, ते घन स्वरूप त्याला आले. पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे. सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. स्वतःभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेने झाल्याचे पृथ्वीच्या बाह्यभागास थंड व घन स्वरूप प्राप्त झाले. मात्र अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून पृष्ठाकडून गाव्याकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते, हे आपल्या लक्षात आले. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस भूकंप झालेत किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यावेळेस त्यातून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत, तर प्रचंड उष्ण असा लावारच असेल, वाफ असेल, राख असेल किंवा खडक असतील, त्यावरून भूगोलतज्ञांनी निष्कर्ष काढले की पृथ्वीच्या आत जो भाग आहे तो अतिशय तप्त असा भाग असावा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मग त्यावरून त्यांनी पृथ्वीचे अंतरंगाचे काही भाग त्यांनी तयार केले आहेत. पहिला जो भाग आहे सर्वात वरचा तो भूकवच आहे. त्यानंतरचा भाग त्याला प्रावरण म्हटलं आहे. नंतरच्या भागाला बाह्यगाभा असे म्हटलं आहे. नंतर अंतर्गाभा असे म्हटलं आहे. अंतर्गाभ्याचे जे तापमान आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तापमान 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस इतके आहे. हे शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तसेच त्यांनी यात आपल्याला एक प्रयोग पण करायला सांगितलेला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लावारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळले आणि लावारस थंड झाल्यावर त्यातून अनेक खडक तयार होतात. त्याचबरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानावरून अंतरंगातील रचना समजून घेता आली. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होत गेली. बघा, पृथ्वीचे अंतरंग त्यांनी आपल्याला एक इथं कृती कराव्यास सांगितलेली आहे की लाल, पिवळा व निळा असे रंगाचे मातीचे गोळे घ्या. लाल रंगाचा गोळा थोडा मोठा असावा. पिवळ्या रंगाचा गोळा
लाटून घ्या. तयार झालेल्या पोळीमध्ये ज्याप्रमाणे पुरणपोळी भरताना पोळीत पुरण भरतात त्याप्रमाणे लाल रंगाचा गोळा भरा व त्याला घनगोलाचा आकार द्या. म्हणजे बघा इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय की पृथ्वीच्या अंतरांक जाणून घेण्यासाठी करायच्या कृतीचे टप्पे तुम्ही स्टेप बाय स्टेप करायचे आहेत. तसेच आता निळ्या रंगाचा गोळा वरीलप्रमाणे लाटून घ्या. या पोळीमध्ये पिवळ्या रंगाचा गोळा भरून याचाही घनगोल तयार करा. पृथ्वी गोलाप्रमाणे या घनगोलावर पिवळ्या रंगाने वेगवेगळे खंड दाखवा. आता तुमचा मातीचा पृथ्वीगोल तयार झाला आहे. पृथ्वीचे अंतरंग पाहण्यासाठी मातीचा घनगोल बरोबर मधून अर्धा कापा. आतमध्ये तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगाप्रमाणे विविध थर दिसतील. या थरांना नावे देण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कृती केली. त्या कृतीतून तुम्हाला समजून येईल की पृथ्वीच्या अंतर्गत कशा पद्धतीने विविध भाग आहेत आणि या भागांना त्यांनी दिलेली नावं भूकवच, प्रावरण, बाह्यगाभ आणि अंतर्गाभा. आता बघा, मग या भूकवचाचे काही भाग आहेत का, प्रावरणाचे काही भाग आहेत का, गाभ्याचे पण काही भाग आहेत का, हे सुद्धा समजणं फार महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम भूकवचाचे खंडीय कवच व महासागरीय कवच असे दोन उपभाग किंवा उपविभाग आहेत. नंतर प्रावरण, या प्रावरणाचे देखील उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन भाग त्यांनी केलेले आहेत. नंतर गाभा, गाभ्याचे देखील बाह्यगाभा आणि अंतर्गाभा असे दोन भाग. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भूकवचाचा अभ्यास करणार आहोत. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घन स्वरूपात आहे आणि हा जो भाग आहे त्याला भूकवच असं म्हटलं जातं. बघा, या वरच्या भागाला भूकवच असं म्हटलं जातं आणि हे भूकवच सर्वत्र सारखे नसून त्याची म्हणजे त्याच्यात विविधता आपल्याला दिसून येते आणि त्याची जी जाडी आहे ती 30 ते 35 किमी आपल्याला दिसून येते. तुम्ही आकृती क्रमांक 2.1 व 2.2 चे निरीक्षण करू शकता. त्यात त्यांनी बघा, भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किमीच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जाडी पर्वत श्रेणीखाली 40 किमीपेक्षा जास्त असते, तर सागर पृष्ठाखाली ती 10 किमीपेक्षा कमी असते. आकृती क्रमांक 2.1 व 2.2 चं निरीक्षण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भूपृष्ठाखाली जसे खोल जावे तसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमानात वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस इतके तापमान असते. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे. त्याचे दोन उपविभाग पडतात जे तुम्हाला मी आता सांगितले होते, ते म्हणजे खंडीय कवच व महासागरीय कवच. खंडीय कवच बघा विद्यार्थी मित्रांनो, आकृती दाखवलेला आहे. खंडीय कवच भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेले आहेत. यामुळे या थराला पूर्वी सियाल म्हणत, नेहमी लक्षात असू द्या, भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनवलेले आहेत, त्यामुळे या थराला सियाल म्हणत. भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 घन सेंटीमीटर इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे. या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात. आणि पुढचा जो भाग आहे महासागरीय कवच. महासागरीय कवच हा भूकवचाचा दुसरा थर आहे. हा सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असे नाव होते. या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किमी आहे. महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम घन सेंटीमीटर ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्ये सिलिकॉन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, मॅग्नेशियम, निकेल, आयर्न अशा प्रकारे आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलक्षणता आहे. हे कॉन्ड्रॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढले, म्हणून या विलक्षणतेला कॉन्ड्रॅड विलक्षणता हे नाव देण्यात आलेले आहे. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे प्रावरण. भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरणाचे दोन विभाग त्यांनी केलेले आहेत. आणि उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात या भागात शिलारस कोठी आढळतात, ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीवर येतो. प्रावरणाच्या या भागात ध्रुवलावरण असे म्हणतात. भूकंपाचे केंद्रही प्रामुख्याने याच भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. या भागात
2400 ते 2900 किमी खोलीवरील तापमान 2200 डिग्री सेल्सिअस ते 2500 डिग्री सेल्सिअस पर्यंत असावे असे अनुमान काढण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या अंतरंगाचे आपण काही भाग अभ्यासले, भूकवच, प्रावरण याबद्दल माहिती घेतली. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे गाभा. बघा, गाभ्याचे प्रामुख्याने दोन प्रकार त्यांनी केलेले आहेत, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. आता सर्वप्रथम आपण बाह्य गाभ्याचा अभ्यास करूया. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किमी खोलीच्या खाली गाभ्याचा भाग आढळतो. म्हणजे हे दोन्ही जे भाग आहेत ते गाभ्यात त्यांचा समावेश होतो आणि पुन्हा त्याचे दोन भाग केलेले आहेत, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. प्रावरणाच्या खाली पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग हा गाभा होय. या स्तराचे प्रामुख्याने आपण बघतो बाह्य गाभा आणि अंतर्गाभा हे दोन भाग केलेले आहेत. बाह्य गाभा, आता सर्वप्रथम आपण बाह्य गाभ्याचा अभ्यास करूया. हा जो भाग आहे, आधी या बाह्य गाभ्याचा अभ्यास करूया, नंतर अंतर्गाभाचा अभ्यास करूया. बाह्य गाभा भूपृष्ठाखाली किंवा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटरचा जो भाग आहे तो बाह्य गाभा म्हणून संबोधला जातो. आणि भूकंप जेव्हा होतो त्यावेळेस त्याच्या दुय्यम लहरी ह्या अडवल्या जातात, शोषल्या जातात. परंतु भूकंप होत असताना ज्या प्राथमिक लहरी आहेत त्या प्राथमिक लहरी मात्र या भागातून प्रवास करतात. कारण हा जो भाग आहे बाह्य गाभा हा अर्धद्रव स्वरूपात असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील हा पदार्थ द्रवरूप स्वरूपाचा आहे आणि द्रवरूप स्वरूपाचा असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. तसेच बाह्य गाभा व अंतर्गाभा यातील जे तापमान आहे त्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात आणि पृथ्वीच्या परिवर्तनामुळे या प्रवाहास भोवऱ्याप्रमाणे स्वरूप प्राप्त होते आणि त्यातूनच विद्युत प्रवाह निर्माण होतात आणि त्याला आपण चुंबकीय क्षेत्र तेथे तयार होते आणि त्या क्षेत्रालाच आपण भूजनित असे म्हणतो. पृथ्वीवरील ह्या चुंबकीय क्षेत्राला चुंबकीय प्रावरण असे देखील म्हटले जाते. आणि पुढचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो अंतर्गाभा. तर विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गाभा हा पृथ्वी गर्भाचा केंद्रापासूनचा भाग आहे आणि तो घनस्थितीत आहे. हा पृथ्वी गर्भाचा जो केंद्राचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, हा लाल रंगाचा दिसतो, त्याला आपण अंतर्गाभा असे समजतो. आणि हा अंतर्गाभा घनस्थितीत आहे. या घनगोलाची घनता सुमारे 13.3 घन सेंटीमीटर इतके आहे. अंतर्गाभा पृथ्वीखाली सुमारे 5150 किलोमीटर ते 6371 किलोमीटर पर्यंतचा तो भाग आढळतो. या थरात काही प्रमाणात लोह व निकेल सुद्धा आढळते आणि सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके साधारणतः या भागाचे तापमान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अंतर्गाभा, बाह्यगाभा, प्रावरण, भूकवच यांचा अभ्यास केला आहे. इथे देखील आपण बघितलं होतं की भूकवचाचे खंडीय कवच व महासागरीय कवचाचे दोन भाग पडतात. प्रावरणाचे पुन्हा दोन भाग त्यांनी केले, गाभ्याचे बाह्यगाभा आणि अंतर्गाभा असे भाग केलेले आहेत. पुढचा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे पान नंबर 14 वरती त्यांनी आपल्याला दोन आकृत्या दिल्या आहेत. आकृत्यात तुम्ही निरीक्षण करा. दिलेल्या भूकंप लहरी वेगाच्या वक्राचा निरीक्षण करा. त्यामध्ये आकृतीमध्ये डावीकडील वक्र दुय्यम लहरींचा वेग दाखवतो, तर उजवीकडील वक्र प्राथमिक लहरींचा वेग दाखवतो. दुय्यम लहरींच्या वक्रात अनेक ठिकाणी बदल झालेला तुम्हाला दिसतोय. तिथे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी लाइनिंग व डॉटच्या सहाय्याने आपल्याला दाखवलेला आहे. आकृतीमधील टिंबाच्या सहाय्याने काढलेला वक्र हा या वेगाचा सरासरी कल दाखवतो. तुम्ही आकृतीचे निरीक्षण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुय्यम लहरींचा वक्र 2900 किमी खोलीजवळ अचानक संपलेला आढळतो. प्राथमिक लहरींच्या वक्रात देखील बदल होताना दिसतात. प्राथमिक लहरींचा वेग खोलीप्रमाणे 2900 किमी पर्यंत सतत वाढताना दिसतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, दुय्यम लहरींचा वेग बाह्य गाभ्याच्या सीमेपाशी 7 ते 8 किमी दरम्यान आहे. आलेखाच्या वक्र या ठिकाणी थांबलेला दिसतो. गाभा क्षेत्रात या लहरी प्रवेश करत नाही. तुम्ही लक्षात ठेवा की या ज्या लहरी आहेत त्या गाभा क्षेत्रात प्रवेश करत नाहीत. प्राथमिक लहरींचा वेग 2900 किमी खोलीवर 12 किमी प्रति सेकंद इतका आहे. मात्र बाह्य गाभ्यात प्रवेश करताना हा वेग 8 किमी प्रति सेकंदापर्यंत कमी होतो. हे टिंब रेषेने दाखवलेल्या वक्रावरून लक्षात घ्या. आकृतीच्या निरीक्षणाने तुमच्या लक्षात येईल या वक्रांच्या अभ्यासावरून वेगवेगळ्या खोलीवर अंतर्गाभ्यातील पदार्थांची घनता किती असू शकेल याची शास्त्रज्ञांनी व्यवस्थितपणे याचा अभ्यास केला. अंतरंगाच्या घनतेचा वक्र आकृती आ मध्ये दिला आहे. याच आकृतीमध्ये वेगवेगळ्या खोलीवर गुरुत्वाकर्षण बल किती असेल हे वक्राद्वारे दाखवले आहे. पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत गुरुत्वाकर्षण बल वाढते व त्यानुसार
आणि त्यानंतर खोलीनुसार ते कमी होत जाते व केंद्रापाशी ते शून्यवत असे होत जाते। या दोन्ही आकृत्यांचे तुम्ही सूक्ष्म निरीक्षण केले तर तुम्हाला भूकंप लहरींचा जो प्रवास आहे तो कुठे कमी होत जातो व भूकंप लहरींचा प्रवास कुठे वाढतो, कोणत्या बाह्यगाभा आणि अंतर्गाभ्यात त्या भूकंप लहरी कशा प्रवेश करतात हे तुमच्या लक्षात येईल। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास केलेला आहे, त्यातील अनेक स्तरांची माहिती तुम्हाला मिळालेली आहे। तसेच आपण एक पृथ्वीचे अंतरंग कसे असेल हे दुधाच्या प्रयोगातून देखील आपण समजून घेतले। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या पाठावरील जो स्वाध्याय आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे लिहायचा आहे आणि त्याचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे। धन्यवाद।